गूळ आणि शेंगदाणे एकत्र खाणं हा पारंपरिक आणि पौष्टिक आहाराचा एक उत्तम प्रकार आहे. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असे अनेक घटक आपल्याला मिळतात. जसं की गूळ, यामध्ये लोह आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट. आणि शेंगदाण्यांमध्ये प्रथिनं, हेल्दी फॅट्स, फायबर आणि व्हिटॅमिन बी आणि ई आहे. शरीरासाठी याचे खूप फायदे होतात, जसं की ऊर्जा वाढते. गुळामध्ये नैसर्गिक साखर असते आणि शेंगदाण्यांमध्ये प्रथिन आणि फॅट्स असतात, त्यामुळे पटकन ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो, रक्त वाढण्यास मदत होते. गुळामध्ये लोह भरपूर प्रमाणामध्ये असतं, हिमोग्लोबिन वाढवतं, ॲनिमिया टाळण्यास मदत होते आणि हे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. शेंगदाण्यातील हेल्दी फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. पचन सुधारतं. गूळ पचनक्रिया सुधारवतो. शेंगदाण्यातील फायबर बद्धकोष्ठता कमी करतं, हाडे मजबूत करतात. गुळातील कॅल्शियम आणि शेंगदाण्यातील मॅग्नेशियम हाडांची ताकद वाढवतात. त्याचप्रमाणे मेंदूसाठीही चांगलं आहे. शेंगदाण्यातील व्हिटॅमिन बी स्मरणशक्ती सुधारतं, मेंदूला ऊर्जा देतं, रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. गुळातील अँटीऑक्सिडंट शरीराला संसर्गापासून वाचवतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदतही करतात. योग्य प्रमाणामध्ये जर खाल्लं तर भूक कमी लागते, ओव्हर टाळता येतं. पण हे किती प्रमाणामध्ये खावं? तर दररोज साधारण 20 ते 30 ग्रॅम गूळ आणि 20 ते 30 ग्रॅम शेंगदाणे पुरेसे आहेत. जास्त प्रमाणामध्ये जर खाल्लं तर वजन वाढू शकतं. आणि कोणी जास्त खाऊ नये. तर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हे मर्यादित प्रमाणामध्येच घ्यावं. त्याचप्रमाणे ॲलर्जी असणाऱ्यांनी शक्यतो कमीच खावं. गूळ आणि शेंगदाणे हे जर एकत्र खाल्लं, आपल्याला ऊर्जा मिळते, रक्त वाढतं, पचन सुधारतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा एक स्वस्त, नैसर्गिक आणि पौष्टिक असा स्नॅक्स आहे. तुम्ही नक्कीच याचं सेवन करू शकता. पण याचं प्रमाण मर्यादितच ठेवा. जर जास्त प्रमाणामध्ये खाल्लं गेलं तर आपलं वजन वाढू शकतं.